आहे पार्ट 3 जो असणार कोणता होता सत्यनारायणची पूजा. तर आता आम्ही तिथे जातोय. चल पुढे भेट. तर आता आम्ही जातोय जोगेश्वरीला, दुर्गानगरच्या इथे. तिथे माझी मावशी राहते आणि पूजा पण तिथेच आहे. तर रिक्षामधून जातोय पुढे भेट. पाहिजे हो, माझी पोरगी आता ब्लॉग बनवते. हा तुझा यांचा काढ फोटो. कसला ब्लॉग घेतलीस ग? अगं ह्याचा हो आज दे, हे ठेवून दे, नंतर ठेवून आज ठेव. फुल दे. आताच दिलं तरी चालेल. हिला हातात दे. जास्त लावू नका आता. काल सगळं खोटं खोटं केलं मी तिकडे. तू भाभी को बोला उसको यादवीन कोणी लावलं गाणं बरोबर त्याच्यात येईल गाणं. तीन जण मनीषा पाच वेळ तसंच चढव. हर्षीचे तुम्ही करा मग. हो 5 जण गपुरी The Bluetooth device is ready to pair. पहिला मोठा दोघांनी तोडायचा आहे दाताने. हा कर अर्धा ठीक आहे तोड. चालू कर चालू कर.
मागे मागे करायचं येड्या जरा खेळवायचं दाखवून दे ओ, लवकर 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 तुटणार 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 लवकर कर 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 ए तू मागे मागे जायचं तू हा ये व्हेरी गुड व्हेरी बस बस अजून एक आहे आपल्याकडे घेणार 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 अरे ए अंगठी दाखव अंगठी अंगठी कुठे दाखवा इकडे अरे यार टाकले एका हाताने का अशा या जोडीला कोणाची नजर हो सोडला सोडला लवकर सोडला तर आता पूजाची तयारी होत आहे तर आपण पुढे घेऊ तर याच प्रकारे पूजेचा पाट तयार होत आहे चालेल ना. इथे हाताला वेळ झाला की तुमचे हात फ्री झाले ना नाही फोकस फक्त नळावरती गेलाय बाकीचा तू चांगला काढत होती पहिला नंतर मग नळच दिसत आहे मुंजीच्या टायमाला पण खूप असं केलं हाराची ट्रेनिंग चालू आहे पूजा आहे सत्यनारायणची सत्यनारायणची पूजा चालू आहे तर मी फार छान बनवलं मला पण शिकवा मला नाही येत हार बनवायला शिकवतो या माझ्याकडे रेडी हा झालेला आहे रेडी हम्म. तर काय चुकलं तुमचं असेल तर बघा बघा बस बस अप्रूव्ह झालाय हार हो आता दुसरा घेत आहे बस त्याच्यात पण देऊ हा तो पूर्ण झाला आचमनाला होईल आपल्याला त्याच्या जरा चांगला आहे म्हणजे मी रेडी करतो आणि मग तू वेळ कर नाही असं पण चालेल प्रिपरेशन हा ठेवा ना ताकाला आलोच तर इथली तयारी झाली छोटा आहे ना अरे आता गाठींमध्ये जोर नाहीये हां गाठींमध्ये जोर नाहीये फुलं पडताय होय 2-3 फुलकी आता या द्रोडामध्ये हळद कुंकू मुलाला बीत असं जरा पंखा जरा कमी कर ग ते हे होते ना ड्रोन एवढे डोंबिवलीवरनं आलात कसे आता अजून आमचे काका आजच बोलत आहे आता का ऑनलाईन का लग्न चालू करणार पत्रिका पण ऑनलाईन पाठवायचे आहे पण ऑनलाईन आहे कसं ऑनलाईन जीपे जीपे पैसे जीपे हो विधी हॉल आता भट पण तेच करतील पूजा घालायची असेल लग्नाचं सत्यनारायणची की ते ऑनलाईन व्हिडिओ चालू पूजा हे मांडा हार घाला असं करा
तसं करा झाड 21वे शतक आहे ना, सगळ्यांनी बदल केला पाहिजे. डिजिटलायझेशन सगळ्याचं झालं पाहिजे. सगळ्याच गोष्टी एकदम ठप्प झाल्यासारखे झाले. मध्ये मध्ये हर्षल स्टॉप करत जा, एवढा पूर्ण हात घेऊन बसू नको. फोटोग्राफर होणार हा. हो ना, तेच वाटतं. ऍक्शन मध्ये मस्त बघतो. त्यांची ओटी भरायची आहे बसायच्या अगोदर, म्हणजे आपल्याला पण आहे अर्धा पाऊण तास लागेल प्रसाद घेतलं. ओटी भरायची म्हणजे ओटी म्हणजे तीच ना? सारी आपली नॉर्मल. नाही नवीन की ते माहेरची आणली की तीच? कुठली झाले आता फक्त इथे बसण्याच्या आधी तीच आत्या. ए ते दाखव, ते करतायत ते. तिला भरायला लागेल ना. अरे तिची ते भरायची. दाखव. हा मग तीच तिची माय आणली ना ती ओटी. आणली ती भरली ती तीच भरायची. भरायची. आणली. बघायचं कशावर ते सांगा. चॅनल कुठला बघायचा? हा वैष्णवी मसूरकर आहे ना. ते वेगळं नाव ठेवा. नाट्य बघू काय काय नको, नको, नको. काहीतरी वेगळं. संध्याकाळ राहील ना. राहिलं आरामात युनिक राहील. नाव एकदम. एक माणसाने बघितलंच पाहिजे. सांग तू, सजेस्ट कर काय नाव. काय नाव देते. असं करू शकते वेडिंग ब्लॉग. मग काय 100 लग्न नाही काय घरामध्ये की सगळ्यांचे कुठे लग्न. पण लग्न कुणाच्या पण लग्नाला जाऊन उडेल. नाही घरातल्यांचे लग्न असेल लोक तरच. उद्या मग लग्नाला बोलवतील ब्लॉग करायला या. मी म्हटलं त्या ब्लॉगचं नाव ना वेडिंग ब्लॉग टाकायचं आपल्या चॅनलचं नाव. हा सगळ्यांच्या लग्नाला जाऊन फक्त लग्नाचेच ब्लॉग. घर मोठा गेलाय मग कट करत बसावं लागतं, म्हणून बोलते स्टॉप करत हे करायला. मोठाच पाहिजे. लोक थांब बघत मी नाही. इथून काढते, तुला जेव्हा बोलेन ना तिथून काढायला तेव्हा काढ. हळू काका. बॅकग्राऊंड म्युझिक येते आमच्याकडे. आपल्या तिने आणलेली काही तीच भरायची. तिची ओटी इथं आहे ना. हे ब्लॉग कोण बघत नाही पण माहितीये का तुला, हे पूजेची मांडणीचे वगैरे आहेत ना. का आमचे पण जे आहेत ना काही लोक ते करतात ना, ते बघत नाही कोणी. का काही मसाला असेल ना त्याच्यात तर बघतात लोक. मसाला. आता ह्याच्यात कुठं मसाला टाकतो. तेच तर इंटरेस्टिंग. बघितलं पाहिजे. बघायला पाहिजे तुम्ही लोकांनी पण ब्लॉग. भट म्हणजे सगळे वेगवेगळे भट काय करतात काय नाही केलं त्याच्यामध्ये कमेंट काय करायचं. कॅमेरामॅनचं काम अर्ध सोपं केलं. हे मठाची बातमी तिथे आहे ना. आता बनवूनच द्या ना मला पंचामृत. हा तिथे आहे मग बरोबर. तिथेच ठेवलं होतं. पाणी चमचा घेऊ आपण.
शिकलास का हे बांधायला? शिकलं पाहिजे. हा हे करायचं, ते कसे करतात ते बघायला पाहिजे. हे कसं माहिती आहे कुठलं हात पहिला घ्यायचं. नाही बांधताना नॉर्मल बांधायची, नंतर तू काही उलट सुलट करू शकतोस, सेट सगळं करू शकतोस, काही प्रॉब्लेम नाही. आता हा तुला जर लेफ्टला पाहिजे तर बघ आपल्याकडे साधारण काय असते, ही पुढची धारी जी आहे ती उजव्या हाताला, मागची धारी आता डाव्या साईडला गेली असेल बघ. असं मुद्दाम आपण क्रॉस करतो. साऊथ मध्ये गेलं असं बरोबर उलट हे डाव्या बाजूला असतं, ते उजव्या हाताला असतं. कारण त्यात ते तिकडची जे आहे ना मागचं ते पुढे घेतात आणि हे जे ते मागे घेतात. नमः विष्णवे नमः वृषूधराय नमः असा हात पुसून गेले. विष्णवे नमः वृषूधराय नमः विक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः संकर्षणाय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः निर्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः अधोक्षजाय नमः नारसिंहाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेंद्राय नमः हरये नमः श्रीकृष्णाय नमः. हा आता ताई तुम्ही या. मनीषा या त्यांना हे द्या सोपं मधनं लावायला. काय करू? मध्ये हा तिथं आहे जागा नाही मध्ये उभ्या राहा. वहिनीला हळद कुंकू लावायचं, दादाला अंगठ्याने असं हा हळद कुंकू लावा. तुम्ही पण त्यांना लगेच रिटर्न लावून टाका. आजपासून आता हे लक्षात ठेवायचं, दिलं की लगेच त्यांचं, घेतलं की लगेच देऊन टाकायचं, ठेवायचंच नाही काही रिटर्न. हा ये लवकर दे माझं काय. काय देतेस अजून दुसरं काय देतेस काय? लागलाय का गंध हवाय दिसतंय? हे घे, हे घे. ओलं लावा आधी आणि मग त्याच्यावर कुंकू लावा. अक्षता आहेत त्याच्यात बाकी 2-2 अक्षता जवळ आहेत. हव्या असेल तर त्यांच्या पण डोक्यावरती घाल. हातातच घाली काय तुम्हाला त्यांच्या डोक्यावर पण घाला, त्यांच्या डोक्यावर चिकटवा आणि डोक्यात घाला, ते काय अडकून राहतील. बस करू? गाठ बांधली? नाही बांध. हा बांधला. फक्त सोडताना आता नाव घ्यायचं, म्हणजे ते काय किती मोठं घ्यायचं काय ते तुमच्यावरती. असं बोल बघ भाजी. सोडताना लास्टला ना म्हणजे पुरुषांचं आहे ते, पुरुषांचं भाजीत भाजी मेथीची दोघी माझ्या प्रीतीची झाल्या. अभ्यनमा सोळजाई देवता अभिहरमा येतात तेव्हा तांबूलम समर्पयामी. इथे आजूबाजूला जी मंदिरं आहेत त्यांचं स्मरण करायचं. मुंबईतलं मुंबापुरी, सिद्धिविनायक, भुलेश्वर यांचं स्मरण करा. तिसऱ्या विड्यावर पाणी घालायचं. मुंबापुरी आसमंत देवताभ्यो नमः तथा च योगेश्वरी स्थिर समस्त देवताभ्यो नमः. हे तत्ते भुगीफल तांबूलम समर्पयामी. आता शेवटचा विडा आणि नारळ ह्या जागेत राहतो, इथला जागेवाला वास्तुपुरुष. नंतर तुझी स्वतःची जी कुठली आवडती देवता असेल, सद्गुरू दत्तगुरू स्वामी समर्थ यांचं स्मरण करा. शेवटचा विडा आणि नारळ त्याला पाणी घाला. यजमान श्रेष्ठ देवताभ्यो नमः तथा च सद्गुरु परिवार देवताभ्यो नमः वास्तुपुरुष क्षेत्रपालादि समस्त देवताभ्यो नमः. या देवांना नमस्कार करायचा, उभं राहायचं. घरातल्या देवांना नमस्कार करा. नंतर आईबाबांना नमस्कार करायचा. गेलेले आपले पूर्वज आहेत त्यांना नमस्कार करायचा. आणि येताना घंटी, त्याच्यानंतर आपल्या बाळकृष्णाची नवीन मूर्ती जर असेल तर ती घ्यायची, नाहीतर जुनी आपली देवालयातली ती घ्यायची. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा विष्णुं जिष्णुं महाविष्णुं प्रभविष्णुं महेश्वरम्. आता आई बाबा अनेक रूप दैत्य आडताने तुझी सेवा करू काय जाणे. अज्ञाय माझे पोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी. महागणपतये नमः प्रार्थनां समर्पयामि. अंतर्विष्टांजलिं समर्पयामि. मंगलमूर्ती मोरया. गणपतीवर ठेवा. थोडा वेळ तिकडे थोडं पाणी सोडून द्या. अनया सकल विघ्नेशंसभायाभ्यंतरं शुचि ही पूजा द्रव्याणि संप्रोक्ष. ह्या सामानावर आत्मानं च प्रोक्षयेत. ह्यांच्यावर पण दोघांना सगळ्यांचा सहभाग आहे ना आपली करते. हात पुसून घे. अथ ध्यानं दोन्ही हात चवरण धरला. सर्वे क्षमाशय भूमिर्वाणी समुद्रतानं तसंच सदात्र्यांतान्नमाशून. विशाल नावाचा यजमान, सपत्नीक आणि सहकुटुंब असं आत्ता इथे पूजेला बसलेलो आहे. हे जे काय मिळेल या पूजेचं सगळं पुण्य ते आम्हाला सगळ्यांना, जास्तीत जास्त आम्हाला दोघांना, आणि मग त्यातनं काय जे असेल ते बाकी सगळ्यांना, असा त्याचा अर्थ होता. म्हणून ते सगळं आपण लोकेशन सांगितलं, यजमान कोण आहे, कोणासाठी पूजा करतोय ते सांगितलं, आणि पुढे सांगितलं तेव्हा ह्यांचे कृपा आशीर्वाद प्राप्त व्हावे
विवाह कार्य व्यवस्थित आमचं संपन्न झालं आहे. आता ह्याच्या पुढे आमचा चांगला संसार, संतती, संपत्ती ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हाव्यात. सगळ्यांच्या सगळ्या मनोकामना आमच्या पूर्ण व्हाव्यात. तुमची एकत्र जी काही स्वप्न असतील ती पूर्ण व्हावी. त्या दृष्टीने आपले आशीर्वाद घेण्यासाठी आणि सगळं पुढचं व्यवस्थित होण्यासाठी म्हणून आपलं मी पूजन करतो. असा थोडक्यात त्याचा अर्थ होता. तुला हे संस्कृत होते, मराठीत सांगितलं बरोबर. सुरुवातीला इथे केलं ते गणपती बाप्पांचं पूजन केलं सुपारीवरती. सगळं हे जे कार्य आता करतोय 1.5-2 तासाचं, त्याच्यामध्ये कुठलं विघ्न येऊ नये त्यासाठी गणपती बाप्पांचे आशीर्वाद घेतले. ते झाल्यानंतर मग इकडे कलश, घंटा, दीपपूजन केलं. आधी पाणी पाईपलाईननी येत नव्हतं घरात. नदी, विहीर जितकं असेल तिकडे जायचं. आज पूजा आहे बाबा, 4च्या ऐवजी 5 कळशा भरून ठेवा, हां 6 कळशा भरून ठेवा, का मग पाहुणे येतील पाणी लागेल. तर तिथनं ते सगळं भरून आणून ठेवत होते घरात. त्यामुळे ते कलश म्हणजे ती पाण्याची देवता जी साठवणूक करू शकते, त्या पाण्याचं पूजन करायचं. हा आपल्या धर्मामध्ये एक चांगलं आहे की सगळ्या निसर्गातल्या ज्या गोष्टी त्यांचं आपण पूजन करतो. दगडाला पण पुजतो हे जो आपण म्हणतो ना, तो पण एक भाग आहे. उद्या तोच दगड हाणला तर आपण स्वतःला वाचवू पण शकतो. कुत्रा भुंकतोय, वाघ आला मागे पण बरोबर, आणि तोच दगड घरात आणून पूजू शकतोय. हे आपल्या धर्माची खूप चांगली ही गोष्ट आहे. पाण्याला पुजतोय पण आपण, आणि तोच आग विझवायला पाणी वापरतोय. दिवा लावणार आहोत आणि एखाद्याचं काय घर जाळायचं असेल तर तीच आग वापरणार. म्हणून म्हणतात शस्त्र आणि शास्त्र दोन्ही गोष्टी आपण एकाच कॉईनच्या 2 बाजू आहेत तसं घेऊन फिरतो. आपण पुस्तकी विद्या घेतली, त्यात शिव्या पण शिकलोय, जर द्यायची झाली तर ती पण देणार आहोत, आणि एखादा श्लोक हवा आहे ते श्लोक पण वापरणार आहोत. त्याच्यामुळे आपला खरोखर जो आपल्याला शिकवलं गेलं आहे, आता थोडासा ऱ्हास होतो ही गोष्ट वेगळी, पण तो परिपूर्ण आहे. त्याच्यामुळे ह्या कलशाचं पूजन केलं. 7 नद्यांचं पाणी आणून ते वापरायचे. ह्या 7 नद्यांचं पाणी आधीचे लोक आणायचे पूजेसाठी. आता 7 नद्या तुला साधारण सांगतो कुठनं आहे. राजस्थानचा वाळवंट, गुजरातचा वाळवंट तिथनं वाहतात, कोकणातल्या लाल मातीतनं वाहतात, सातारा, सांगली सगळा जो विदर्भ वाटतं इथे काळी माती आहे तिथनं वाहतात, पश्चिम बंगालला दलदल आहे तिथनं वाहतात बरोबर. सगळे जे टेरेन आहेत, वरती काश्मीरमध्ये गेलास बर्फ आहे, त्या सगळ्या टेरेनमध्ये मातीचा गुणधर्म वेगळा आहे. मातीचा गुणधर्म पाण्यात उतरणार, ते मिनरल्स असलेलं पाणी आपण पिणार, म्हणजे आपल्या शरीराला मिनरल्स मिळणार. एवढं सोपं होतं, पण ते फक्त आपण आता कठीण केलं. असं मिनरल वॉटर आता बघतो आचमन केलंस, थोडं तीर्थाचं वापरणं जेवणामध्ये वापरतो, कारण ते आणायचं होतं त्याच्यासाठी आणायचं. बाय डिफॉल्ट सगळ्यांना ते मिनरल्स मिळणार आहेत त्या पाण्याच्या थ्रू, म्हणून ते मिनरल वॉटर त्यावेळी ती सोय केलेली होती. आता आपण एका ह्या नदीचं घेतलं तर आपण लगेच असं जेव्हा एवढं पोल्युशन आहे, त्याच्यामुळे आपण फक्त BMCचं पाणी आहे. मंदिरामध्ये घंटा देवाला जागा, हे मी आलोय रे टन 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 करून देवाला जागा करायची. आपल्यासाठी ती घंटा वाजवायची, तो जो झोन आहे ना घंटेचा दिलेला आहे कारण त्याच्या खाली उभं राहायचंय, तो नाद ऐकायचा आहे आणि मग दर्शनाला जायचंय. लोकांना वाटतं अरे मी घाईतच आहे, देवाला उठव चल मला दर्शन दे, असं नाही. तो घंटेचा आकार, त्याच्यावरती ज्या लाईन्स आहेत त्याचं कारणच ते. तुम्ही वाजवल्यानंतर पायात म्हणून चप्पल नसते मंदिरात जाताना, सॉक्स सुद्धा घालायचा नाहीये. का तर मंदिरामध्ये तुम्ही ज्यावेळी जाताय त्यावेळी तुम्ही ती घंटा वाजवताय, त्याच्यामधलं जी व्हायब्रेशन्स तयार होत आहे पॉझिटिव्ह, ती तुमच्या बॉडीतनं जायला हवी. त्याच्यामुळे तुमच्यामधली जी निगेटिव्हिटी आहे, काय विचार एखादे असतील, कोणी काय निगेटिव्ह भरलं असेल, तुझ्याच्यानं काय होणारच नाही, त्याला मॅथ्समध्ये 100 पैकी नेहमी 60च मिळतात असं कोण काय बोललं असेल बरोबर, तर ती निगेटिव्हिटी डोक्यात फिरत राहणार, ती सगळी जावी याच्यासाठी घंटा वाजवायची. तो जो तिचा झोन आहे ना असं दिलेला, त्याच्या नादाखाली उभं राहायचं, तो नाद ऐकायचा आहे. म्हणजे काय होईल, बॉडीतली सगळी निगेटिव्हिटी, करंट कसा पास होतो जमिनीत तसा तो जमिनीत जाईल आणि मग पुढे जाऊन देवाचं दर्शन घ्यायचं आहे. हे साधारण शास्त्र आहे. आम्हाला घाई अशी असते, आम्ही पुढे घंटा मागे असं पुढे जातो, दर्शन घेतो, निघतो, एवढी घाई असते. म्हणून बघायचं मंदिरात गेलो नाही बघत राहायचं, लोक असा हात मागे पुढे धावत जरा टणटण करतात, अर्थ आहे का, त्याचा काहीच उपयोग होत नाही शरीराला. त्याच्यामुळे ह्याच्यासाठी ते करायचं. ती घंटा मी म्हटलं ना देवांना बडवतात अशी की देव अरे उठ मी आलोय, हे जे आहे ना काय आपल्याला माहितीच नाही, त्याच्या मागचं शास्त्र काय नाही माहिती. म्हणून ते घंटेचं पूजन केलं. रोज घंटा घरात वाजवा, निगेटिव्हिटी घरात तयार होत असते बाय डिफॉल्ट. लोकांची नजर म्हणा, लोक काहीतरी वाईट बोलतात, कोणीतरी आपल्याबरोबर येतो, आपल्या मागे आपल्या अरे एकटाच आलास, एकटाच नसतं, आपल्यावर भरपूर येत असतात, जे काय असतात ना ते येत असतात, आपल्याला ते फक्त नुसत्या डोळ्यांनी दिसत नाही. तर त्या सगळ्यांसाठी म्हणून ती निगेटिव्हिटी घालवण्यासाठी घंटा म्हणा, शंख, नाद हा केला जातो बरोबर. आता कॅन्सर ट्रीटमेंट जे टाटा हॉस्पिटलमध्ये नवीन चालले ते साऊंड थेरपीने प्रयत्न करतात. ते लोक कॅन्सर सेल्स मरतायत त्याने बरोबर. काय व्हायब्रेशन्स आहेत, साऊंड वेव्ज आहेत, जे की आम्ही घरामध्ये तयार करतो. हे आमच्याकडे फ्री ऑफ कॉस्ट होतं दिलेलं. एक घंटा एक शंख देवाळात असलाच पाहिजे बरोबर. त्या आधीपासून आपण फॉलो करतोय, काय नवीन काही नाही आहे. तसंच दिव्याचं पूजन केलं.
BMC आता लाईट जातच नाही तुमचे, पण समजा लाईट गेलेच तर उजेडाचं साधन आपला दिवा आहे, म्हणून ते दिव्याचंही पूजन केलं. त्या सगळ्यांची पूजा झाली, त्यांना देवता म्हणून पूजा केल्यानंतर मग आपली मुख्य देवता कलशावरती मांडलेली आहे, म्हणून त्या कलशाला हात लावला, कलशाची पूजा केली. त्या आजूबाजूच्या देवता आहेत त्या परिवार देवता आहेत. जसं आपलं कुटुंब असतं, कुटुंबामुळे आपल्याला ओळख आहे, तसंच त्या देवतांचं ते कुटुंब आहे. 9 ग्रह, 8 दिशा आणि 4 दिशांचे 4 अधिपती म्हणजे बॉडीगार्ड म्हणून तिथे त्या देवतांचं तिथे आधी आपण आवाहन केलं आणि मग मुख्य देवतेचं षोडशोपचार हे पूजन करायचं होतं. म्हणून जेवावं आणि मग विड्याचं पान खावं, मग डायजेशन चांगलं होतं. पुन्हा कॅल्शियम देतो, परत आत शुद्ध रक्तशुद्धी करतो. तंबाखू वगैरे आधी नव्हतं. महागुरुदर महायज्ञ महायज्ञ महाहविः श्राव्य श्राव्यस्व संस्कृतिस्वकारणप्रियः पूर्णपुरैदा पुण्यपुण्यकीर्तनामया मनोजव तीर्थगुरव वसुदेता वसुप्रदा वसुप्रदा वसुदेव वसुदेवसुना हरिः सद्गति सद्गति. ही त्या घरामध्ये असणाऱ्या दोघांना चोर समजून राजासमोर उभे केले. राजानेही फारशी चौकशी न करता, विचारपूस न करता त्या दोघांनाही बंदिशाळेत टाकण्याची आज्ञा दिली. दुर्दैवाने ते दुसरे तिसरे कोणीही नसून साधू आणि त्याचा जावई होता. त्यामुळे श्री साधुवाण्यांच्या जावयाला ही देखील कारावास भोगावा लागला. त्याच्या घरीही सर्व द्रव्य चोरांनी लुटून नेले. त्यामुळे त्याची बायको मुलगी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी गावोगाव हिंडत असे आणि आपला भिक्षा मागून उदरनिर्वाह करत असे. एक दिवस त्याची मुलगी कलावती एका माणसाच्या घरी गेली. तिथे श्री सत्यनारायणाची पूजा आणि कथा चाललेली पाहून ती तेथेच थांबली. आपल्यावर कृपा करण्याकरता श्री सत्यनारायण प्रभूंची प्रार्थना केली आणि नंतर घरी आली. ते सर्व होईपर्यंत भरपूर उशीर झाल्यामुळे घरात तिच्या आईने तिला विचारणा केली असता तिने सर्व हकीकत आपल्या आईला सांगितली. तर एकदाच कलावतीच्या आईला आपण केलेल्या नवसाची आठवण झाली. मग घरामध्ये जे काही साहित्य होते त्यामध्ये यथासांगत्याने श्री सत्यनारायणांचे पूजन केले आणि नंतर हात जोडून म्हणाली, हे भगवंता, पती आणि जावई यांचे अपराध माफ करून आपण त्यांना क्षमा करावी आणि लवकरात लवकर त्यांना घरी आणावे. ते एकदाच भगवंत
एक पहिले हे नाव असं घेते. गव्हाचं पोतं सुईने उसवलं. गव्हाचं पोतं सुईने उसवलं. आमच्या विशालला श्रद्धाने मैदानात बोलवून फसवलं. हिरव्या साडीला जरीचे काठ. वैष्णवी आणि अनुष्काचं नाव घेते सोडून काय वर वधूची गाठ. पण तू बोलली का नाही? त्यांची पण गाठी नक्की नक्की विशालने फसवलं की तू फसवलं ते तू पण मान्य केलं. हा बरोबर. प्लास्टिक काय प्लास्टिक कागद विरघळेल मग थोड्या दिवसात. हा नगर ना त्यावेळी सांगू नको मला. चालूच आहे. सौभाग्य मनोकामना सिद्धिरस्तु. हे बघा माझी बहीण, माझी बहीण, माझी मामी. हे बघा हे असेल आणि जर रोज तुला देवाचं असेल ना मागे तुझ्याबरोबर कोण घेऊन येणार नाही आणि ते सामान्य माणसं जाऊ बरोबर. तर आता आम्ही चौघे जातो एका गार्डनमध्ये जी तिकीट पण आहे 10 रुपये पर पर्सन. तर पुढे भेटूया ना. काय तर इथे आहेत ना खूप सारे असे स्टॅच्यूज आहेत. तुम्हाला दाखव. हे बघा एकदम मस्त भारी भारी स्टॅच्यूज आहेत. भाई भारी आहे ते बघा. इथे अजून वरती पण काहीतरी आहे. ओके तर वरती पण आहे पॉटरी. अजून इथे खूप फुडे पण आहेत. तुम्हाला मस्त एक हे दाखवते. बघा किती मस्त वाटतं. एकदम क्लिअर दिसतंय. तर इकडे ना हर प्रकारचे रिलिजन आहे. कोळी लोक आहेत इथे, लांबणी, मराठी लोक, हे गुजराती आहेत, तिकडे पंजाबीज आहेत. गावातली लोक पण दाखवली आहेत जे कामं करतात. हे बघा स्टॅच्यूज यांचे खूप छान बनवले आहेत. हे गावामध्ये मॅजिक असतं. ह्याच्या आतमध्ये ना काहीतरी दिसतं. 2 पुतळे हे करताना दिसत आहे. मी कधी बघितलं नाही आहे. तर हा ब्लॉग इथे संपत आहे. संडेला भेटूया तेव्हा असणार 5:55.
तर तेव्हाच तुम्हाला माहिती पडेल ते काय असणार. आतासाठी बाय.